हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आता थंडी चालू आहे आणि भरपूर पालेभाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. त्यातलीच एक मेथी सगळ्यांची आवडती आहे. त्याचे आपण ना आज स्नॅक्स करणार आहोत. तर त्या स्नॅक्सचं नाव आहे मेथी ना गोटा, म्हणजेच गुजराती स्टाईलची मेथीची भजी. गुजराती पद्धतीची मेथीची भजी म्हणजेच मेथीनी गोटा हे करण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. आधी त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात ना पाव चमचा ओवा, 5-6 काळे मिरे, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने. आता आपण मिक्सरला हे क्रश करून घेऊयात. किंचित जाडसरच ठेवायचंय. भजीचा सुका मसाला तयार आहे. भजीचं पीठ भिजवण्यासाठी आपण एक बाउल घेतलाय, मोठा बाउल. त्यात ना मीडियम साईजचा बाउल आहे तो भरून आपण ना डाळीचं पीठ घेतलंय, म्हणजेच बेसन. 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान अशा बारीक चिरून घेतल्या. मिक्सरवर आपण बारीक करून घेतलेला मसाला, 2 चमचे बारीक रवा, अर्धा चमचा साखर, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ. आता हे सुकं जे आहे ते सगळं आहे ना आपण एकत्र करून घेऊया. सुकं जिन्नस एकत्र करून झाल्यावर ना 1 चमचा तेल टाकायचंय. थोडंसं लिंबू पिळून घेऊया. 1 बाउल आपण आहे ना मेथी छान अशी बारीक चिरून घेतलेली, धुवून घेतलीये आणि मग बारीक चिरून घेतलीये. अर्धा बाउल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता हे परत सगळं आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर ना थोडं थोडं पाणी टाकून आपण आहे ना भजीचं पीठ मिक्स करून घेऊया. पीठ भिजवताना लक्षात आलं की आपल्याला थोडंसं पीठ अजून हवंय, म्हणजे थोडंसं बेसन अजून हवंय, म्हणून मी अर्धा बाउल अजून टाकलेलं आहे. सो एकूण आपल्याला 1.5 वाटी किंवा 1.5 बाउल आपल्याला बेसन लागलेलं आहे. भजीचं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. आपण नेहमी भजीचं पीठ भिजवतो मीडियम कन्सिस्टन्सीचं, तसं भिजवायचं नाही, किंचित पातळ भिजवायचं आहे, कारण याच्यात रवा सुद्धा आहे आणि आपल्याला या भजीला किंचित पातळ पीठ लागतं. आता पीठ मुरण्यासाठी ना आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता काय करायचंय, किंचित बघा घट्ट झालेलं आहे थोडंसं, कारण रवा होता ना ह्याच्यात. आता ह्याच्यात काय करायचंय की अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. ह्याच्यात ना आपण थोडंसं पाणी घालूयात, कारण आता पीठ घट्ट झालंय त्यामुळे आपल्याला किंचित पातळसर लागणार आहे. छान मिक्स झालेला आहे आणि आता आपलं भजीचं पीठ परफेक्ट झालंय. आता आपण भजी तळायला घेऊया. आपण ना भजी तळण्यासाठी कढईत ना तेल ठेवलेलं आहे. आता थोडंसं पीठ टाकून बघूयात तापलंय का. येस, मस्त तापलंय आपलं तेल. एकदा तेल तापलं की गॅसची फ्लेम लो करायची आणि छोटीशी भजी टाकायची. आता छोटीशी भजी ह्याच्यासाठी कारण आपण ना त्यात सोडा टाकलेला आहे, ती भजी फुलणार. भजी ह्याच्यात सोडल्यानंतर ना अजिबात त्याला हलवायचं नाही. 1 ते 2 मिनिटं. 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की मस्त फ्लोट होती आपली भजी आणि छान अशी हलकी पण झाली आहे. काय करायचं की थोडंसं तेल या साईडला आता ह्याच्यावर उडवायचं, म्हणजे ज्या वेळेला आपण उलटू भजी त्यावेळेला अजिबात दुसऱ्या साईडनी चिटकणार नाही. तेल ह्याच्यावर उडवून झाल्यावर ना भजी आपण उलटून घेऊया. गॅसची फ्लेम आधी लो होती, आता मीडियम केली, म्हणजे आपली जी भजी आहे ती मस्त पैकी आहे ना तळून जाईल. भजी मस्त तळून झालेली आहे. आता इकडे ना एक महत्वाची टिप आहे की भजी लालसर म्हणजेच डार्क कलरची अजिबात तळायची नाही. हलकी गुलाबी झाली की काढून घ्यायची आहे, नाहीतर काय होतं की थोडीशी करपट लागू शकते यासाठी. तर अशा पद्धतीने आपण बाकीची सगळी भजी तळून घेऊया. भजी तळून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते, एकदम वजनाला एकदम हलकी झालेली आहे आणि आतून पण बघू शकता तुम्ही इतकी मस्त जाळी पडलेली आहे आणि अजिबात कडू नाहीये, कारण आपण आहे ना ह्याच्यात थोडीशी बॅलन्स करण्यासाठी साखर टाकली आहे, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तर फ्रेंड्स, थंडी स्पेशल मस्त असं स्नॅक्स गुजराती पद्धतीची मेथीची भजी म्हणजेच मेथी ना गोटा तयार आहे आणि त्याच्याबरोबर आपण मस्तपैकी तळलेली हिरवी मिरची पण सर्व केलेली आहे.
तर फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला मेथीचा हा हटके पदार्थ? आहे ना मस्त, अगदी सोप्पा सुद्धा आहे आणि इतका चविष्ट आहे. तर तुम्हाला असं वाटेल की मेथी म्हणल्यावर थोडं कडवट असेल, पण खरं सांगू का, त्यात जे आपण पदार्थ घातले त्यांनी नक्कीच बॅलन्स होतो आणि किंचित जो कडवटपणा असतो तो इतका सुंदर लागतो ना या भजीमध्ये. तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट आहे की आता मार्गशीर्ष पण चालू आहे, सो तुम्ही एखाद्या वेळेला नैवेद्यात सुद्धाही करू शकता, कारण ह्याच्यात ना कांदा लसूण नाहीये. सो करून मला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.